जेव्हा ट्रेंड लाईन मार्क करतो तेव्हा आपण बेसिकली आयस कनेक्ट करतो फक्त आणि अशी एक ट्रेंड लाईन मार्क करून टाकतो. पण ह्याच्या माग एक चुकी आहे जे तुम्ही इथं नोट डाऊन करा. मार्केटमध्ये जोपर्यंत लिक्विडिटी येत नाही तोपर्यंत मार्केटमध्ये जे ट्रेंड लाईन आहे ते व्हॅलिड नसते. आता आपण एक ट्रेंड लाईन मार्क करू, जसं मी मार्क करतो. आता मार्केटने रिसेंट हाय ब्रेक केलं, त्याच्यानंतर जेव्हा मार्केटने रिसेंट लो ब्रेक केलं तर आपण हे ऍज अ रेजिस्टन्स मार्क करतो, राईट. आता हे परफेक्ट ट्रेंड लाईन झाली. जेव्हा ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आला आणि तुम्ही इथं लॉंग साईडचा ट्रेड प्लॅन केलं तर तुम्ही पाहू शकता एक ब्युटिफुली मार्केट अपसाइड मूव्ह केला. जर काय तुम्ही अशी ट्रेंड लाईन मार्क करत असाल तर तुमचा लॉस होणं नक्कीच आहे. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला बघायचं आहे मार्केटमध्ये लिक्विडिटी पाहिजे आणि त्याच्यानंतर परत एकदा मार्केटनी हाय ब्रेक करायला पाहिजे, असं तुम्ही इथं पाहू शकता. मग आपण काय करू, बॉटम पासून हे सपोर्ट घेऊन हे असं एक ट्रेंड लाईन मार्क करणार आहे. मग जेव्हा ह्या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट आला तेव्हा तुम्ही एक सेल साईडचा ट्रेड घेऊ शकता. इथं आपला स्टॉप लॉस ठेवू. आता तुम्ही पाहू शकता एक सेल साईडचा मस्त ट्रेड तुम्हाला इथं भेटला.